उपराजधानी नागपुरात रविवारी ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीट 2026ला भव्य प्रारंभ झाला। नागपूर पोलीस मुख्यालयात आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। ऑल इंडिया पोलीस ड्युटी मीट 2026चं नागपूर पोलीस मुख्यालयातील शिवाजी ग्राउंड इथं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं। 29 मार्चपासून सुरू झालेली ही मीट 3 एप्रिल 2026 पर्यंत चालणार आहे। या मीटमध्ये देशभरातील 29 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सुमारे 1300 पोलीस आणि अधिकारी तसंच कर्मचारी सहभागी झाले आहेत। 400हून अधिक पोलीस श्वान देखील या स्पर्धेत भाग घेत आहेत। या 6 दिवसांच्या मीटमध्ये विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय। यामध्ये कॉम्प्युटर अवेअरनेस, पोलीस श्वान स्पर्धा, पोलीस व्हिडिओग्राफी, पोलीस फोटोग्राफी, अँटी सॅबोटाज आणि सायंटिफिक ॲड्स टू इन्व्हेस्टिगेशन अशा स्पर्धांचा समावेश आहे। सर्व स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पथकांना पारितोषिकं देण्यात येणार आहेत। नागपूरमध्ये आयोजित या मीटचं महत्त्व अधोरेखित करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलंय की या माध्यमातून विविध राज्यातील पोलिसांमध्ये समन्वय वाढेल आणि कार्यपद्धती अधिक प्रभावी होण्यास मदत होईल। वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा देखील होत असतात आणि विशेषतः डॉग स्क्वॅड असेल किंवा विविध प्रकारच्या टेक्नॉलॉजीज असतील, यामध्ये जे काही प्रयोग झालेले आहेत त्या संदर्भात या ठिकाणी स्पर्धा होतात। मला अतिशय आनंद आहे, कारण याचा इतिहास असा आहे की पहिली जी अशा प्रकारची मीट झाली होती, ऑल इंडिया मीट, तीही नागपूरलाच झाली होती। नागपूरपासूनच याची सुरुवात झाली होती। जवळपास 29 राज्यातलं आणि केंद्रशासित प्रदेशातनं 1300 पोलीस अधिकारी या ठिकाणी, कर्मचारी आणि अधिकारी आले आहेत, पोलीस आले आहेत। त्यामुळे अत्यंत मोठं आयोजन आहे।